नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी आता आहे संकटमोचन धाम कामोठे येथे आणि आपल्यासोबत इस्कॉनचे काही सनातन धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी कार्य करणारे काही बालक आहेत आपल्यासोबत। त्यासोबत आपल्यासोबत राजीव पाटील एक म्हणून एक सेवक आहे, आपण त्याशी बोलूया। राजीव सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। हरे कृष्ण हरे कृष्ण। माझं नाव राजीव पाटील आहे। कसं वाटतं सर सर्वप्रथम हे काम करता वेळेला? एकदम छान म्हणजे सगळे एवढं हिंदू आपल्या सनातन धर्माच्या प्रती एवढं काम करतात, म्हणजे एवढं दीपदान सगळ्यांनी केलं, सगळ्यांनी एवढं मदत केलं तुमच्या अख्ख्या टीमनी मंदिराचं। एकदम जाम छान वाटलं आम्हाला, धन्यवाद। आम्ही हर वर्षी इकडेच येऊ, म्हणजे हर सॅटर्डे इकडेच आपण करू असं। धन्यवाद। किती वर्ष झालं तरी पण राजीव सर आपण हे काम करता? मला 2 वर्ष झाले, आम्हाला 2-2 असे 3 वर्ष। राजू सर, तुमचं वय काय असेल आता सध्या? माझं वय 21। मी एक सांगू शकतो की 21 वर्षामध्ये एक मुलगा, ज्या वयामध्ये लोक शिकतात, करिअर बनवण्याचा विचार करतात, पण एक राजीव पाटील म्हणून मुलगा आहे जो सनातनसाठी, हिंदू धर्मासाठी कार्य करतोय। आणि आज ते पहिल्यांदा मला वाटतं खांदेश्वर संकटमोचन धाम मंदिराला आलेले आहेत। तर सर्वप्रथम मंदिरात आल्यावरती इथल्या लोकांचा आणि इथल्या स्टाफ आहे मंदिरातील, त्याचं कसं वाटलं तुम्हाला? जाम छान, सगळे एवढे सपोर्टिव्ह। इकडचे जे भटजी प्रभूजी हे लोक होते, ते लोक तर स्वतः म्हणजे त्यांनी स्वतः टेबल दिलं, स्वतः बोलले असं करा, त्यांनी स्वतःनी हेल्प केला आम्हाला की लोकांना कोऑर्डिनेट करायला। एवढे भक्त येतात तुमच्याकडे, तुमची कृपा आहे, हनुमानजीची कृपा आहे तुमच्यावर की तुमच्याकडे एवढं भक्त येतात, ज्यांना तुम्ही एवढं भोजन हे सगळं देतात। ते जाम कृपा आणि जाम सगळ्यांनी मदत केला आमचं की आम्ही हे जे प्रोग्राम आहे ते सफल करू शकलो। विना यांच्या मदतीने ते होऊच नाही शकलं। राजीव सर, आत्ताच काही दिवसापूर्वी इस्कॉन मंदिराला नरेंद्र मोदी सर प्राईम मिनिस्टर येऊन गेलेले आहेत आणि इस्कॉन मंदिर एक मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं भवितव्य आणि मोठं मंदिर तरी मी बघितलं नाही। वर्ल्डचं सेकंड मोठा इस्कॉन मंदिर, आणि तिथे आपण सेवा देता, तर तिथला थोडा अनुभव सांगता का 2 मिनिटात? तिथलं म्हणजे ते एवढं पवित्र स्थान आहे ना, ते एक प्रकारे जे आपण बोलतो मला म्हणजे स्वर्गात जायचं तर हे स्वर्ग आहे। जर तुम्ही इस्कॉन खारघरला येतील ना, तुम्हाला साक्षात जे राधा मदन मोहन दिसतील, जेव्हा तुम्ही राधा राणीचं स्वरूप बघतील, जेव्हा त्यांचे नेत्र बघतील, तुम्ही त्यांचे चरण बघतील कृष्णाचे, तुम्हाला म्हणजे साक्षात असं वाटेल की मी स्वर्गात आलोच आहे। आणि तिकडचे जे हरी कीर्तन होत राहतात, जसे तुम्ही इकडचे प्रभूजी जसे कीर्तन करतात, जसे हरिनामचा प्रचार करतात, तसे तिकडचे पण जाम आमचे गुरुजी आहेत, शिष्य। राजीव सर, इथे दर मंगळवारी आणि शनिवारी सुंदरकांड होतो, हनुमान चालीसा होते, तसं इस्कॉन मध्ये सांगू शकता कसं काय कार्यक्रम असतं, शेड्यूल कसं असतं? इस्कॉन मध्ये कसं असतं, हर सकाळी 8 वाजेपासून एक भागवत गीता क्लास स्टार्ट होते, भागवतमची। ते 2 तासाची क्लास असते। ते क्लास झाल्यावर जसं तुम्ही प्रसाद देता तसंच सेम आम्ही पण हर दिवशी 8 ते 10 हे क्लास होतो भागवतमचा सकाळी। कुठला पण इस्कॉनला तुम्ही गेले तर इकडे सकाळी 8 ते 10 क्लास होता, आणि मग त्याच्यानंतर प्रसाद डिस्ट्रीब्युशन होतं। प्रसाद तर एकदम छान, जसे तुमचं छान एकदम प्रसाद तिकडे छान प्रसाद। नक्कीच राजीव सर, मी इस्कॉन मंदिरात 2-3 वेळा गेलेलो होतो आणि यापुढे आता नक्की तुमची भेट घेणार। तर एक शेवटचा प्रश्न, तुम्ही हे जे काम करता, तर तुमचं वय 21 सांगितलेलं आहे, एक काम करता तुम्हाला काय वाटतंय की हिंदू जी लोक आहेत, आपली हिंदू समाज आहे, याच्याबद्दल 1 मिनिट सांगू शकता का? कसं रिस्पॉन्स देतात तुम्हाला? हिंदू समाज म्हणजे कसं आहे, आपण हिंदू नाही बघून सनातन अगर बघितलं, आपला धर्म हिंदू नाही बघून आपण सनातन बघितलं, कारण की सनातन धर्म सगळ्यात पर्वे आहे, हे सगळ्यात पहिला धर्म तो सनातन, नंतर हे हिंदू मुस्लिम हे सगळे नंतर आहे। पहिले सनातन आपला धर्म, आपले राम, आपले कृष्ण आणि आपले हरी, हेच आपले सर्वस्व आहे। आणि कसं आहे, मी जेव्हा म्हणजे हे करतो असे कार्य, तेव्हा मी जाम असे लोक बघतो जे आपले हिंदूच असतात, जे याच्यामध्ये सपोर्ट नाही करत आपला, कधी जे असे भेटतात जे खूपच सपोर्ट करतात, एकदम छान असतात, म्हणजे साक्षात देवासारखेच माणसं असतात। तर नक्कीच हिंदू समाजाने पण याकडे लक्ष दिला पाहिजे, वेळ काढला पाहिजे, भेटलं पाहिजे, लोकांसोबत चर्चा, मंदिरात येणं थोडं ठेवलं पाहिजे। सगळे इम्पॉर्टंट बरं आहे ना की आपण हरीचं नाव घ्यायला पाहिजे सगळे, कारण की हरीचं जे नाव घेतो ना आपण, त्याच्याने आपलं जी चरित्र आहे ती शुद्ध होऊन जाते। जेव्हा आपण हरीचं नावच नाही घेत, तेव्हा आपण म्हणजे मदिरा पान या आपलं इंद्रिय भोगमध्ये लागतो। जेव्हा आपण हरीचं नाव घेत असतो, तेव्हा आपण हरीची सेवा करू शकतो। जसे हे हरीचे सेवक हनुमान आहेत, त्यांनी हरीचं नाव असे घेतले की त्यांच्या रोम मधून फक्त हरी हरी ऐकायला येतं। फक्त त्यांना एकाने लक्ष्मणाने विचारलं की तुम्ही रामसाठी तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसे आहेत? ते बोलले तुम्ही एकदा माझ्या इकडे कान लावा। हे हर जागेवर कान लावलं, हर जागेवर एकच येते की राम राम राम, त्यांचं हर एक रोम फक्त रामाचंच नाव आहे, ते होते हनुमान। ते सेवक होते, तसे आपल्यावर रामाचं नाव घ्यायला पाहिजे। आपलं म्हणजे
धर्म पण साईडला राहिलं तरी हरीचं नाव मेन असायला पाहिजे आपल्या जीवावर. नक्कीच राजीव सर, तुमच्याशी बोलून छान वाटलं, छान माहिती सांगितलेली आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत राजीव पाटील सर, जे खूप हे सगळे मित्र आणि त्यांच्या सोबतचा स्टाफही आहे जे सर्व मिळून काम करतात. नक्कीच तुम्हाला तुमच्या कामासाठी आम्ही शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.